हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. आज मी घरी गार्लिक ब्रेड बनवला होता. तर छान झाला होता, म्हणून मी त्याची रेसिपी शेअर करते आहे. फर्स्ट टाईमच मी बनवला होता, पण त्या मानाने तो छान झाला होता. तर कशी केली रेसिपी चला पाहूया. तर इथे काचेच्या वाटीमध्ये मी थोडंसं कोमट पाणी घेतले, साधारण अर्धा कप हे पाणी आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर टाकलेली आहे. पटकन डायल्यूट होती, त्याच्यामुळं ती वापरली आहे. जाड साखर टाकली तरी चालते. ही पूर्णपणे त्याच्यामध्ये डायल्यूट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा ईस्ट वापरलेला आहे. हे बारीक ईस्ट आहे, इन्स्टंट ईस्ट. तर हे साधारण खूप असं गच्च नाही, पण पाऊण चमचा वगैरे हे आहे. आता हे ईस्ट व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिट तसंच ठेवायचं. आता याला 15 मिनिट झाले असतील साधारण. मला थोडंसं मध्ये काम होतं. तर 15 मिनिटानंतर हे असं छान फुगलंय. आणि आता आपण एक मोठी वाटी भरून इथं मैदा घेतलेला आहे. याच्याऐवजी गव्हाचं पीठ पण वापरलं तरी चालतं. पण गव्हाच्या पिठाने तो असा म्हणावासा फुलत नाही. म्हणून मी इथं डायरेक्ट मैदाच घेतलाय. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले आणि गार्लिक ब्रेड असल्यामुळे इथं सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे लसूण. तो मी ठेचून घेतलाय. लसणाची पावडर मला मिळाली नाही, त्याच्यामुळे भरपूर सारा लसूण मी इथे ठेचून घेतलेला आहे. आपण पुढे पण रेसिपीमध्ये लसूण वापरणार आहे. या रेसिपीमध्ये भरपूर सारा लसूण आपण वापरत असतो. हे कोरड्या मैद्याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण ईस्ट फर्मेंट व्हायला ठेवलं होतं, हे बघा 10 मिनिटानंतर हे 15 मिनिटानंतर हे असं झालेलं आहे. तर हे आपण याच्यामध्ये आता मिक्स करायचं. आता ह्या ईस्टमध्येच मैदा मळून घ्यायचा आणि गरज वाटली तर थोडंसं कोमट पाणी वगैरे वापरू शकता तुम्ही. पण मला एवढं ईस्ट पुरलं. साधारण असं सॉफ्ट असं डो मी बनवलाय. घट्ट वगैरे अजिबात बनवलेला नाहीये. आता हा डो कॉटननी मी असं झाकून ठेवलंय कापडाने. त्याच्यावरती पुन्हा मी एक स्टीलचं झाकण पण ठेवलं. आता तोपर्यंत बाकीची तयारी करते. कुकरची शिट्टी, झाकणाची शिट्टी आणि रिंग मी काढून घेतली आहे. आपण कुकरमध्ये एक बेक करणार आहे. आता हे मीठ आहे. हे मीठ बऱ्याच वेळेला मी बेकिंगसाठी वापरलेलं आहे केक वगैरे करायला. त्याच्यामुळे हे असं काळं दिसतंय. तर ते मी कुकरमध्ये खाली टाकलं तळाला. एक स्टँड ठेवलं आणि झाकण लावून टाकलं. आता हे 10 मिनिट कुकर प्रीहीट करायला ठेवायचं. तोपर्यंत टिनला मी तेल ग्रीस करून घेतलं. आता माझ्याकडे बटर पेपर नव्हता, त्यामुळे मी साधा A4 पेपर घेतलाय. तो जाड असतो, त्याच्यामुळं चालून जातो तो पण. खाली तेल लावून तो असा चिटकून टाकायचा आणि त्याच्यावरतून मी परत तेल लावलं. कुकर प्रीहीटला लावला आणि टीन रेडी करून झाला की आपले मधली कामं होऊन जातात. तोपर्यंत आपण दुसरे इतर कामं करायचे आणि तासभर साधारण हे पीठ असंच ठेवायचं. मी मध्ये बाळाला खाऊ घालून घेतलं, त्यामुळे 1 तासाच्या वर वेळ झाला होता हा. तरी पण 1 सव्वा तास वगैरे झाला असेल. तरी पण पीठ मस्त फुगलेलं आहे बघा. याचं थोडंसं मैदा टाकायचा आणि यातला एअर जो आहे तो असा बुक्की मारून काढून घ्यायचा. मैद्यामुळे हे हाताला चिटकत नाही, त्यामुळे अगोदर थोडासा सुका मैदा टाकायचा आणि थोडंसं व्यवस्थित असं मऊसूत करून घ्यायचं. परत मळताना पण थोडंसं जर मैद्याची गरज वाटली तर घ्यायचा थोडासा मैदा. त्यावर थोडासा मी मऊ करून घेते आणि त्याचे 2 पार्ट्स करून घेते. आता एवढ्या पिठामध्ये 2 गार्लिक ब्रेड होतील माझे आणि आपण पिझ्झा बेस जसा थापतो तसं मी त्याला हातानेच थापले. तुम्ही लाटण्याने लाटून पण घेऊ शकता, पण मी नाही लाटण्याने लाटलं. खाली थोडासा मैदा मात्र टाकायचा, कारण की आपण त्याच्यावरती मग ज्यावेळेस चीज वगैरे टाकतो ते चिटकून बसतं नाही तर. त्याच्यामुळे मी खाली थोडासा मैदा टाकला आणि हातानेच असं दाबून घेतलं. हे पातळ वगैरे करायचंच नसतं. लाटण्याने जर लाटलं ना तर बऱ्याचदा पातळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी हातानेच तो स्प्रेड केला आणि मोझरेला चीज वापरलं. येथे मी आपण पिझ्झा वगैरे मध्ये वापरतो तेच चीज मी वापरले. आता माझ्याकडं कॉर्न वगैरे नव्हते, त्यामुळे मी फक्त सिमला मिरची टाकली आहे कट करून. याच्यावर तुम्ही कॉर्न टाकू शकता. अ, कांदा वगैरे पण टाकू शकता. आपल्या चॉईसवर आहे. पण मी इथे फक्त सिमला मिर्च वापरली. आता चिली फ्लेक्स टाकलेत वरतून आणि थोडेसे मिक्स हर्ब्स आणि पिझ्झा सिझलिंग वगैरे टाकले. माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून. आता चीजमध्ये मीठ वगैरे असतंच, त्याच्यामुळे मीठ वगैरे टाकायची काही गरज नाहीये. आणि आपण आपला जो बेस आहे खालचा मैद्याचा, त्याच्यामध्ये पण गार्लिक वापरलं होतं. तुम्ही इथे सुद्धा गार्लिक टाकू शकता, गार्लिक पावडर जर असेल तर. नाहीतर चॉप करून पण लसूण आपण इथे टाकू शकतो. मी इथे नाही टाकलंय. थोडंसं पाण्याचं बोट लावतीये, जेणेकरून मैदा साईड्स आपल्या चिटकल्या जातील त्या पारीच्या. सगळं स्टफिंग मध्ये घ्यायचं आणि त्याला असं फोल्ड करून साईड्स त्याच्या चिटकून टाकायच्या
आणि थोडंसं ते वर मधला जो चीजचा भाग आहे तो पण मी हाताने असा दाबून घेत. बटरमध्येच मी लसूणची पेस्ट मिक्स केली होती आणि ती मी वरतून लावली. ऑरेगॅनो टाकलेत आणि चिली फ्लेक्स टाकलेत थोडेसे. हे डेकोरेशनसाठी टाकले मी. त्याला थोडेसे कट्स मारायचे. त्याच्यामुळे ते अगदी हलक्या हाताने मारलेत मी. मी फर्स्ट टाइमच हा गार्लिक ब्रेड बनवतीये. त्याच्यामुळे खरं तर मला खूप शंका होती मला येईल की नाही येणार. 2 ब्रेड झालेत त्यापैकी एक मी कुकरमध्ये लावला आणि एक मी पातेल्यामध्ये लावला. कुकरमध्ये बेकिंगला जास्त वेळ लागला. त्या तुलनेत पातेल्यामध्ये अगदी 25 मिनिटातच बेक झाला. 20 मिनिट जरी ठेवला असता तरी चाललं असतं. पण 25 मिनिटामध्ये पण हा व्यवस्थित झालाय. काही जळालं वगैरे नाहीये. आता कुकरमध्ये हा टीन खूप छोटा असल्यामुळे याला जरा जागा कमी पडलीये. पण कुक मात्र झालं. आता हलक्या हाताने खालचा कागद काढून घ्यायचा. फक्त एका ठिकाणी थोडासा स्टक झालता, बाकी तो व्यवस्थित निघालाय कागद. जिथं ऑइल कमी लागतं तिथं थोडासा चिटकू शकतो. आता हे बटर आणि गार्लिक जे मी एकत्र करून ठेवलं होतं करून लावतीये. आता हा थोडासा थंड झालाय. अगदी गरम असताना लावलं तरी तो डायरेक्ट मेल्ट होतो. पण खूप गरम असताना तो तुटायचा शक्यता असती. कलर वगैरे याला अगदी छान आलेला आहे. गोल्डन ब्राउन असा हा झालेला आहे. 25 मिनिट झाल्यामुळे खालचा बेस थोडासा कडक झाला. 20 मिनिटात जर तुम्ही काढलं तर कदाचित खालचा बेस जास्त कडक नाही होणार. तर बाकी काही जळालं वगैरे तर नाहीये, पण थोडासा मला खालचा बेस जरा क्रिस्पी जास्त जाणवला. बाकी तुम्ही बघू शकता स्टफिंग वगैरे एकदम व्यवस्थित झाली आहे. चीज पण मेल्ट झालंय व्यवस्थित आणि आतल्या व्हेजिटेबल पण कुक झालेले आहेत. तर आपण तोडून बघूया. मस्त असं रसरशीत झालेलं आहे त्याचं फिलिंग. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.